स्वच्छ चॅनल आहेत ना, तयार केलेले कोणाला असं तुम्ही तयार होऊन आलं काय असं? पहिलं लक्षात घ्या, हे करायचं काय याच्यासाठीचं पहिलं तुमचं विजन क्लिअर पाहिजे. म्हणजे आपण व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, एनर्जी हे एवढे मोठे 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 शब्द आपण बोलतो, हे निर्माण कशातनं होतं? म्हणजे नाद ब्रह्म आहे, तर नादातून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सृष्टीचा पण ओंकार हा नाद सांगितलेला आहे की ज्याच्यातून ह्या सगळ्याची निर्मिती. आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, रेझोनन्स ह्याच्यावर सगळ्या गोष्टी काम करतात. आणि जर सगळं तुम्ही बघितलं तर इस्कॉन घ्या, आता ईशा फाउंडेशन घ्या किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग घ्या, प्रत्येक ठिकाणी याची एक पद्धत आहे. म्हणजे एका विशिष्ट लेवलला इव्हॉल्व व्हायचं असेल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची लागते की एक कुठली तरी कला ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण त्या गोष्टी करतो तेव्हा राईट ब्रेन ॲक्टिवेट होतो आणि राईट ब्रेन हा डायरेक्ट ब्रह्मांडाला जोडलेला असतो. आणि याच्यात पण एक लक्षात घ्या, याच्यासाठी सुद्धा एक जनरेशन लागतं. म्हणजे उद्या उठून कोणीही ते करेल हे इतकं सोपं नाही आहे. या गोष्टीतनं की चला मला आज वाटलं ह्या गोष्टी, म्हणजे मी आईच्याकडं कलावती आईकडे मी भजनात जायचो. माझं तेव्हापासून स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी वाजवता आलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला तबलावाला जे असायचे त्यांना अतिशय भाव असायचा. मग त्यांची जागा फिक्स असायची. मग जेवढे भजनाला लोक असतात त्यांचं कौतुक, आज किती छान वाजवलं, कसं छान वाजवलं. मग तो गजर जेव्हा चालतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर तबल्याचं. नाहीतर कसं डेकोरेटिव्ह प्लेस होती त्या गोष्टी. तर आवाज वाटत त्यापासून काय आपल्याला पण काहीतरी तबला होऊ शकत, पण ते आज ताब्यात जमलंच नाही. तबले आले, सगळे आले, पण कधी ते वाजवताच आले नाहीत त्या गोष्टीमध्ये. म्हणजे खूप गोष्टी अशा राहून जातात. आता हे जर तुमच्या पालकांचं म्हणतं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं असं की आपण हे करावं, पण एकदा एका चक्रात अडकल्यानंतर इतक्या सहजासहजी नाही आहे ह्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी. आणि एवढ्यासाठी काय आहे की, आणि हे जर तुमचं आत्ता नाही ओपन झालं तर आपण पुढं करू म्हणणार, आणि एकदा चक्र आलं की तुमचंही असं निघून जाणार. आणि दुसरी गोष्ट असं आहे, मग ब्रह्मांडाची मदत तेवढीच मिळते जेवढी आपली जोडण्याची कॅपॅसिटी असते. आणि आपली कॅपॅसिटी ही आपली बाह्य स्थिती ठरवते की आपण किती कॅपॅसिटी जोडणार आहे. म्हणून हे पुढं तुम्ही 10 वर्षानंतर तुम्हाला फेस करायला लागू नये म्हणून आपण त्याच्या आधीपासून तयारी करतो की काहीतरी एक कला, एक वाद्य हे शिका. तो नाद, तो ब्रह्म, ती आणि त्याची तुमच्या शरीराची फ्रिक्वेन्सी आणि त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणाऱ्या ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी आणि ह्या एनर्जीचा वापर करून तुमच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक गोष्टीमध्ये बदल करणं. आपल्याकडं क्लिअर कट व्हिजन आहे. आपण जे जे करतो त्यानं आपल्या स्थितीमध्ये काय फरक पडला हे अतिशय महत्त्वाचं आहे. पाट्या टाकायची कामं करायची नाही. प्रत्येक करण्याच्या पाठीमागचा हेतू माहिती पाहिजे, तो क्लिअर असला पाहिजे आपण का करतोय ते. आणि गोष्ट जेवढी क्लिअर असते तेवढं तुमच्या आतला निसर्ग आणि बाहेरचा निसर्ग रिदम होतो. म्हणजे मला बाहेर काय बघायचं हे जर स्पष्ट ठरलं तर त्याच्यानुसार माझ्या शरीरामध्ये तो बदल घडायला चालू होतो. म्हणजे शरीर हे एक सगळ्यात पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या थ्रू तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त होणार. तुम्हाला हेच याच वयात ते कळलं पाहिजे की ज्या वयात तुम्ही फ्लेक्झिबल आहात, अजून तुम्ही कुठल्या अशा दुनियादारीमध्ये अडकलेला नाही आहात. आई वडील तुमच्यासाठी जे स्वप्न बघतात ते पूर्ण होण्यासाठी खरोखर तुम्ही तेवढे योग्य आहात का, आणि ते होण्यासाठी तुमचं शरीर नेहमी त्या लेवलला असणं गरजेचं आहे. म्हणजे ही एक रेमेडीज पण आहे, ही एक थिअरी पण आहे, आणि ही सगळ्यात शॉर्टेस्ट वे आहे स्वतःला डेव्हलप करण्याचं. आणि डेव्हलपमेंट ही प्रत्येक टर्म्समध्ये असते. आणि आता दुसरं जर बघितलं ना तर असं म्हणतात ना की ते
प्रेमात पडायचं तर काहीतरी वाजवायला यावं लागतं. अगदी त्याचं अगदी प्रॅक्टिकल म्हणलं ना, तुमच्याकडे काहीतरी वाजवता आलं पाहिजे तर तुम्हाला प्रेमात पडायला हप्ते राहतं, पुन्हा पडण्यात चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीत. तर सांगायचं उद्देश आहे. आणि तुम्ही जर ह्या सगळ्याचा बारकाईने अभ्यास केला तर हीच मुलं फटाफट डेव्हलप होत आहेत. ज्यांचा वाजवण्याचा ज्यांचा कल आहे, जेव्हा ते त्या गोष्टीला जोडले जातात, म्हणजे भौतिकात एखादी गोष्ट अडकली तर तुम्ही तासनतास जेव्हा एखादं वाद्य, एखादं गाणं किंवा ते म्हणता, तेव्हा फटाफट तुमच्या शरीरातले ते प्रोग्राम डिलीट व्हायला चालू होतात, तुमचं शरीर फ्री होतं आणि इकडं तुमची कामं व्हायला चालू होतात. म्हणजे या दोन्हीचा संबंध आपला बाहेरच्या जगाशी आहे आणि बाहेरच्या जगात जे घडते त्याच्यामध्ये आपल्या हात आहे. म्हणून राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, भौतिक आणि अध्यात्म स्पिरिच्युअल, या दोन्हीचा बॅलन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याला बॅलन्स करणं म्हणजे एक तर गाणं म्हणणं आणि दुसरं आहे वाद्य. गाण्याचं आपण म्हटलं की पुढे पण तोय मंत्र साधना गाणी हे सगळ्या गोष्टी आहेत. कारण कसं आहे की आपण जर बघितला तर पृथ्वीवर राहण्याचा प्रत्येकाचा प्रवास हा मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत असतो, खालून वरच्या दिशेने. म्हणून तो संघर्ष आहे की आपल्याला खालून वर म्हणजे जमिनीवर जायचं असेल तर आपल्याला ह्या गुरुत्वाकर्षण मुला त्याच्या प्रतिरोध करायला लागतो, म्हणजे त्याला हे काय तेव्हा आपण वर चढतो या गोष्टी. तसा हा मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ करत वर सरकणं याच्यासाठी सगळा संघर्ष आहे. मग मुलाला आपल्या पास्टमधल्या अडचणी, अमुक स्वभाव सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण थकून जातो प्रत्येक प्रोग्राम हे करण्यासाठी. आणि ज्यावेळेला तुम्ही कुठलं गाणं म्हणता, तुम्ही कुठलं म्हणता, तर तुमचं डायरेक्ट विशुद्ध ओपन होतं. शेवटी अल्टिमेट काय असतो, खालून 4 तत्व जेव्हा आकाश तत्वाशी जोडले जातात तेव्हाच एक परिपूर्ण आयुष्य जगायला चालू होतं. आणि म्हणून आपण मुलापासून वर जाण्याचा प्रयत्न करतोय ह्या सगळ्या चक्रमंत्र ध्यानाला सगळ्या गोष्टीत नाही. आणि याला दुसरी सुपेळ आहे की विशुद्ध ओपन होणं. जेव्हा विशुद्ध ओपन होतं तेव्हा आकाश तत्व खाली येतं आणि खालच्या 4 तत्वांना बॅलन्स करायला चालू करतं. म्हणजे बॅलन्सच्या 2 थेरी आहेत. पृथ्वी म्हणजे मूलाधार टू सहस्रार किंवा सहस्रार विशुद्धत्व खाली येतं आणि खालच्या 4 चक्रांना बॅलन्स करतं. आणि अल्टिमेट आपल्याला बॅलन्सिंग सिस्टीम हवी, एक्स्ट्रीमिटीज कुठली नको. कारण अचानक आलेला पैसा जर तुमच्या शरीराला बॅलन्स करता आला नाही तर तो पैसा आजारपणामध्ये खर्च होतो. म्हणून आपल्याला बॅलन्सिंग स्टेट पाहिजे. आपण विचार केला की पैसा पाहिजे, विचार केला की याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि आनंद घेताना परत पैसे संपतील का याची भीती नसली पाहिजे. नाहीतर तुम्ही एखादी ट्रिप अरेंज केली, 2-3 लाख खर्चाला झाले, 2-3 लाख, किंवा आल्यानंतर उगाच घालवले पैसे, याचं हे केलं असं चाललं असते, हे झाले सामान्य लेवलचे प्रश्न ह्या गोष्टी. म्हणून हे करण्याच्या पाठीमागचा तुमचा पहिला तुमचा, नंतर तुमच्या पालकांचा दृष्टिकोन हा क्लिअर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला प्रॅक्टिसला सुरुवात करून 5 मे ते 8 मे आपला परत एक मोठा कार्यक्रम होतो, जसा पाचव्या वेळेला झाला था. त्यावेळी आपल्याला पशुपतीनाथ अष्टमुखी शिवलिंग, अष्टभैरव आणि कालभैरव यांची स्थापना आहे. म्हणजे परत 4 दिवस जवळपास 64 ते 70 महापूजा आहेत, जिथं सकाळी 5:30 वाजल्यापासून संध्याकाळी 10:30 पर्यंत सगळे मंत्र जागर होणार. आणि याच्यामध्ये मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ह्या गोष्टी हे ठेवणार आहोत की जिथं आपण वाजवणार आहोत, जिथं मंत्र म्हणणं, आपल्या देवीचा मंत्र आला, या सगळ्या गोष्टी आला, काय मंत्र तुम्ही बसवायचे आहे त्या पद्धतीनं, आणि 1-1, 2-2 तास हे म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही लोकांनी सगळ्यांचं व्हॉलेंटिअरिंग करायचं, म्हणजे त्या दरम्यानचे तुमचे शेड्यूल बघून घ्या या गोष्टींना, आणि लोकांना नाचायला पण लावायचं आहे या गोष्टीत. म्हणजे पकडून या नाचायला लावायचे. नाहीतर कसे असे काय म्हणतात ना की जेव्हा बॉडी रिजिड होते तेव्हा नाचायला प्रतिरोध येते. मग त्यांना सगळ्यांना हलकं फुलकं करायचं.
म्हणजे प्रचंड नाचून झाल्यानंतर जेव्हा थकली जाते त्या क्षणाला आपलं शरीर हे पृथ्वीत सोडते आणि इव्हॉल्युशन घडायला चालू होते. म्हणजे जे पुढच्या 5 वर्षात तुमच्यात बदल व्हायला हवे ते 5 दिवसात आपण घडू शकतो, याची ताकद आहे. आणि तुम्हा लोकांना त्या वाद्यांच्या थ्रू ती पार्श्वभूमी बनवायची की आपण असा बँड तयार करायचा. 2 झाले तरी हरकत नाही, आपण इन्स्ट्रुमेंट पण सगळे परत नवीन अजून 2 सेटमध्ये घेऊ की एकीकडून ओम नमः शिवाय लागला की दुसरून देवीचा मंत्र म्हणला पाहिजे, अशा पद्धती की त्या संपूर्ण वातावरणामध्ये एक लाईव्हनेस, म्हणजे आत्तापासून ती सुरुवात झालेली आहे त्या गोष्टींची. ती संपूर्ण पोर्टल ओपन झालेलं आहे त्या गोष्टीचं. त्याच्यामुळं आता त्याच्यात एंट्री घेणं आपल्याला सोपं पडणार आहे. आणि तुम्हा लोकांची बेसिक ही असणार आहे, त्याच्यासाठी योग्य माहोल निर्माण करायचे. या महाशिवरात्रीला आपण बऱ्यापैकी ती गोष्ट अचीव्ह केली, म्हणजे खूप छान ते एक रिदम जमला गेला. आता याचे पुढे त्यावेळेला जे आहे ते, जे जमेल तसं जे आहे त्या सगळ्या ते सुरू केलं. पण आता कसं अजून 1 महिना कंप्लीट बाकी आहे. सगळं शिकायचा प्रयत्न करू नका, एकच शिका, पण अतिशय चांगलं शिका. म्हणजे एकाच ठोक्यावर जरी तुम्ही हे म्हटलं तरी हरकत नाही आहे. त्याला अगदी सगळं चालते आपण मास्टर व्हायला पाहिजे नाही, तर सुरुवात आहे. तासन तास तल्लीन कशानं होणार आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणून ज्यांना जे हवं आहे, जसं हवं आहे त्या गोष्टी आपण हे 1 महिना पहिलं फ्री ऑफ सगळ्या गोष्टी करणार आहोत. म्हणजे आता हा पार्ट आहे. सध्या तर इन्स्ट्रुमेंट आता गीताचे आहेत, तिनं मोठ्या हृदयानं त्या गोष्टी ओपन केलेल्या आहेत. त्या गोष्टीतनं तर त्या पद्धतीत पाठ येणार. मी तिच्या मम्मीसमोर सांगतो म्हणजे असं हे काय केलं ते काय केलं असं नाही होऊ शकत. आता ही सगळी वाद्य आपली झाली असं पण समजून चालू आहे. आपण दुसराच आहेत म्हणजे आता आपण तिकडे घेतली असती मिटिंग त्याच्यात पण हरकत नाही. तिची पण एक मोठी तयारी आहे पुढच्या सगळ्या गोष्टींना त्याच्यात. आणि आता ते काय असे सगळे गेले कॅपेबल पण आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे असं पण हे नाही आहे, म्हणजे आधीच सांगून टाकलं तसं. त्यामुळं सचिन सर ते दोघे जे सजेस्ट करतील, आता प्रथमेश पण त्याच्यात आहे की तसे इन्स्ट्रुमेंट आपण अजून वाढवत जाऊ त्या गोष्टींना. आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेला आपल्याला असे मोठे कार्यक्रम असतील त्या वेळेला प्रायोरिटी बेसला तिकडं प्रथम प्राधान्य द्यायचं. म्हणजे तुम्हाला हे सगळं तयार करायचं तर त्यावेळेला अचानक काहीतरी कारण सांगायला पळून जा असं नको व्हायला त्या गोष्टीतनं की मला जमलंच नाही, मला अमुकच आहे, तर मग असल्या कुठली गोष्टी येता कामा नये. स्थान सर्वेपरी असणं गरजेचं आहे. देवी जर प्रथम असेल तुमच्या आयुष्यात तरच तुम्ही तिला मागू शकता. नाहीतर आपल्या भगवत सोडा तुम्ही कुठल्याही देवीकडे जावा, तिथं पोचतं हिनं तिला शब्द दिला पाळला नाहीये, ती पण देवी उभी करणार नाही. म्हणजे हे एक सगळ्यात मार्मिक लक्षात घ्या. ह्या जर कुठल्याही आपण जर ह्याच्यात बघितलं गुरुपरंपरेत तर फायनल ऑथॉरिटी हीच लोक आहेत. महादेव आहेत, देवी आहेत, आणि कोणी विष्णू आहेत, गणपती आहेत, दत्तगुरु आहेत. ही 4-5 लोकच वर बसलेली आहेत. त्यामुळे हा कुणाकडून आला, हा कुणाकडून आला, इकडे थापामध्ये इकडे आलाय, उभं करायचं नाही. त्यांचं आपापसात ठरलेलं असतं या गोष्टीमध्ये. म्हणून कुठल्याही मार्गात जरी असलो तरी ह्या मूळ ऊर्जेशी कधी पंगा घ्यायचा नाही या गोष्टीमध्ये. कारण कुठेही गेलं तर परत त्यांच्याशीच आपल्याला पाला पाडणार आहे. स्वरूप फक्त वेगळं असणार आहे, त्यांच्यावर ते पोचलं असणार आहे गोष्टीत. म्हणून ज्या ज्या स्थानामध्ये कारण आणि नवरात्र तर अशी झाली पाहिजे, म्हणजे गरबा झाला पाहिजे. आता आपण त्यासाठी चांगलं मोठं हेच करतोय, गरबा झाला पाहिजे, बँड वाजला पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. अजून आपण जमलं तर काही बाहेरून सुद्धा लोक बोलवणार आहोत, वाजवणार. हे तुमच्या पण लक्षात येईल की आपण कुठल्या लेवल. आणि लक्षात घ्या टेक्निक हा 10%, 90% भाव आहे. कारण 99% बॉडी सेट आहे, 1% फक्त एफर्ट्स आहे. आता आपण उलट करतोय, 1% बॉडी आणि 99% एफर्ट करतोय, म्हणून आपण होपलेस झालो आहोत या सगळ्या गोष्टीत. आणि इथं उलट आहे,
99% शरीरामध्ये सगळं सेटिंग आहे. 1% फक्त एफर्ट्स आहेत. कुठल्या पद्धतीनं शरीराचा वापर करता आला पाहिजे मला सगळं प्राप्त होण्यासाठी. हा सगळ्यात महत्वाची थिअरी. म्हणून उगाच सर धुपट आयुष्य जगण्यापेक्षा, कारण तुम्ही पुढे जाऊन आई वडिलांचंच आयुष्य कॅरी करणार आहात. मग इथंच तुमच्या हातात तो ब्रेक आहे की बदलण्याचे सगळे चान्सेस तुम्हाला निसर्गाने दिलेले आहेत. म्हणून परत जाऊन तीच भांडी धुवायची, तीच अमुक करायचे हे करू नका. भांडी धुण्याचं डोकं ठेवा, तुम्ही त्याच्यापेक्षा वरचं काम करा. म्हणजे या ठिकाणी आपलं जनरेशन शिफ्ट व्हायला पाहिजे या गोष्टीत. आणि त्याच्यासाठी आपण हे पहिला आता एक टेस्टमनी करतोय तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. तुमची उपस्थिती हा तुमचा सिरियसनेस ठरवणार आहे. आणि याच्यावर माझं बारकाईने लक्ष, कारण नाद आणि फील ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. मी ध्यान अमुक तर ह्या गोष्टीत मी फार हे नाही आहे, पण जर मी एका गोष्टीत तल्लीन झालो तर ती माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय जागी याच्यात ते निर्माण करणं त्या गोष्टीत. म्हणजे आपलं वृंदावन पण तसं एकाच त्यानं ठरलं गेलं की ज्या वेळेला मी एक नवरात्र सगळे पुरुष मंडळ होतो. म्हणजे विचार करा, पुरुष मंडळी स्वभावातनं एवढं सगळं चांगलं ठिकाण तयार करू शकतात. एकही स्त्री तिकडे नव्हती, आमची फक्त देवी होती, बाकी सोडून सगळ्या स्त्रिया देवी स्थानात होत्या. आणि आम्ही सगळे इकडं आमरायत होतो. त्यावेळेला मी ठरवलं की आता इथं वृंदावन तयार झालं पाहिजे. आणि नवरात्र 3 महिन्यामध्ये ते सगळं उभं राहिलेलं आहे. म्हणजे इथं 90-10 हा रेशो पण काम करत नाही. जर भाव त्या लेवलला गेला तर सगळं घडू शकतं. ती ताकद म्हणजे आपली ती स्थिती आहे. आता त्याचं अजून पुढचं वर्जन तयार होणार आहे त्या गोष्टीत. आपण तिथं आता ते एक असं स्पोर्ट्सचं सुद्धा एक तयार करणार आहे. लॉन खाली असं सगळ्या गोष्टीत. म्हणजे जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा ध्यान हे इतर वेळेला बाकी स्पोर्ट पण चालू शकतात ह्या गोष्टी. म्हणजे या लेवलला आपण ते सगळं उभं करणार. म्हणजे पुढे हे टप्प्याटप्प्या सगळं येणारच आहे त्या गोष्टी. आता त्या सगळ्या मोठ्या स्वरूपाचं एक छोटं मॉडेल आपण तयार करतो की हे. आणि लक्षात घ्या, हे कोणी करत नाही किंवा मी नाही, हे आपोआप घडवून गेलं जात आहे. म्हणजे काय सरांनी आणलं सांगितलं असं अजिबात समजू नका. हे घडणार होतं आणि घडवणारी ऊर्जा ही घडवून आणणार होती. आता तुम्हाला त्याला जॉईन व्हायचं का नाही व्हायचं हे तुमची स्थिती ठरवणार आहे. इथं कुणी काही ठरवणार नाहीये, काही नाही. आणि मी फक्त विचार मांडून त्यावर तयार की हा विचार लक्षात घ्या. मी कधीही समोरची माणसं काय करतील याच्यावर कधीही कुठला जात नाही. जो विचार तिथून आलेला आहे ब्रह्मांडात याला किती ऊर्जा मिळणार आहे त्याच्यानुसार आपला कार्यक्रम सक्सेस होतो. पुढची माणसं फक्त निमित्त मात्र असतात. आणि एखादा तो प्रकाश किती पुढे सप्लाय करतोय त्याच्यानुसार त्याची बदल ठरला जातो. म्हणजे मला एखादं मोठ्या सरांनी काम सांगितलं, 10 पैकी मी 4च गोष्टी सांगितल्या, 6 गोष्टी दाबून ठेवल्या, तर माझा प्रकाश तितका बाहेर पडणार नाही. आणि माझ्या शरीरातून जो प्रकाश बाहेर पडणार नाही तर माझं इव्हॉल्युशन घडणार नाही. आणि जर 10 सांगितले, 10च्या 10 जर मी तुमच्या सगळ्यांना पोहोचू शकलो तर माझं शरीर इव्हॉल्व होणार, निसर्ग मला त्याच्या पुढची स्टेज देणार आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये बांध बनवू नका, ऊर्जा अडवू नका. ऊर्जा जशी आहे तशी पुढे पास आउट होऊन नका. जे सांगितलं तसं तसं पुढे पोहोचू द्या. आणि तुम्ही परिशुद्ध माध्यम बना आणि सतत प्रार्थना करा. जे जे उदात्त आणि चांगलं आहे, जे जे घडवायचं आहे ते घडवण्यासाठी माझं शरीर त्या योग्यतेचं त्याचं पात्र बनावं. म्हणजे ह्या डिवाइन ऊर्जांनी आपल्याला आपला तो विश्वास की यस हे माझं परिशुद्ध माध्यम आहे की इथून आहे तशा गोष्टी समोर जातात. ना स्वतःचं काहीतरी लावून, ना स्वतः गोष्ट कुठे थांबवून.
तेव्हा जे जे तुमच्याकडे आहे ते आहे तसं पुढं पास आउट करा. त्यात 1% ऑप्शन ठेवू नका. फक्त फ्लो व्हा. अडकला थांबलात की तुमचं डबकं होणार आणि डबकं झाली की डबकं सगळे मच्छर बसतात. बरोबर आहे ना. म्हणून फ्री फ्लो. तुला जे सांगितले ते सगळ्यांना मुक्त असताना वाटून टाका आणि ते तितक्या चांगल्या पद्धतीने वाटून टाकणं याच्यातच तुमचं इव्होल्युशन करत. कारण जो देतो तोच दाता बनतो. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी बरोबर असतात आणि आपल्याला सतत घेणाऱ्यापेक्षा आता आपल्याला देणारं बनायचं आहे. म्हणजे पहिला प्रयोग मी हिच्यावर करतोय, हिला देणारं बनवतोय. अजून फायनान्समध्ये डोकं आहे त्यामुळे सतत घेण्याचा विचार जास्त असतो, पण मी फोर्सफुली तिला देण्याचा पाठ बनवतो. आणि तुम्ही सगळ्या मनुष्यात स्त्रीनं देवीसारखं दाताच बनायचंय. तिच्या हातातनं सोन्याची नाणी मागतात. तिला भीती वाटते का? आता सांगते का उद्या सांगते? आणि हे तुमचं शरीर असणं गरजेचं आहे. अखंड तुमच्यातनं वाहणं गरजेचं आहे. ज्यांचं थांबलंय, ज्यांच्याकडे कमी आहे ते डबके बनलेत. ते देण्यामध्ये तेवढा विश्वास ठेवत नाही म्हणून निसर्गाचं येणं थांबवलेलं आहे. म्हणून आपण केन प्रकारे तो प्रयत्न करतोय की तुम्ही दाता बना, द्यायला शिका, म्हणजे तुम्हाला यायला मिळणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मुलींनी लक्षात ठेवायचं, दाता बनायचंय. जशी देवी आहे तसं मला बनायचंय की मी जिथं पाऊल ठेवीन तिथं कधीही पैसा ऐश्वर्य मला कमी पडणार नाही. सगळं भरभरून माझ्याकडे असणारे या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करायचं. तुम्ही शिकलात किती काही मॅटर करत नाही. तुमच्याकडे काय आहे काही मॅटर करा. तुमचे फिलिंग आणि तुमचा भाव जर चांगला असेल आणि त्या लेवलला जर बदलायची तयारी असेल तर या ब्रह्मांडाची कुठलीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही. म्हणून एकाच वेळेला आपण 4 ते 5 पॅटर्नवर काम करतो. पहिली गोष्ट तुमच्यातनं पहिले पाठिंबाचे सगळे प्रोग्राम म्हणजे जे वारसा हक्काने येतात, आजीचे पणजीचे आईचे प्रोग्राम, हे पॅटर्न नील करणं.
दुसरी गोष्ट, पैशाच कमी पडले अशी तुमच्याकडे कधी स्थिती असता कामा नये. प्रत्येक गोष्ट तुम्हाला भरभरून पाहिजे आणि एक परिपूर्ण समृद्ध आयुष्य जगायचं आहे की जिथे सगळं भरभरून असणार आहे. एकाच पद्धतीचं नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. आणि लग्न होण्याच्या अगोदर गाडी, बंगला, पैसा, अडका सगळं आई वडिलांना भरभरून तुम्ही आणून द्यायचं आणि त्याच लक्ष्मीचे पावलं दुसरे पुढे एंटर करायचं. आता आई वडील तुम्हाला शिकून शिकून उपाशी आणि तुम्ही पुढच्याचं घर भरत जाल, असं व्हायला नको. तर जिथं आहात तिथंच पहिलं तुम्ही लाभला पाहिजे आणि मग तुमचं पाऊल पुढचं पडलं पाहिजे. आणि हा तुमचा कॉन्फिडन्स असणार आहे की पहिलं माझ्या वडिलांना मी सगळं मिळवून देणार आणि ते मिळालं की ते कधीही तुमच्यातून सुटणार नाही. म्हणून ते ठेवा की आत्ता स्वप्न बघायचे नाहीत की माझा नवरा असेल तसा, हे असेल तसं, हे नाही आहे. पहिलं स्वतःच्या ऊर्जेवर विश्वास ठेवायचा. पहिलं मी आणि माझ्यानंतर बाकी सगळं. आणि जे तुम्ही ठरवता तेच तुमच्या आयुष्यात घडायला चालू होतं. आणि तुम्ही जे ठरवाल देवालाही तुमच्या इच्छेविरुद्ध वागता येत नाही. म्हणजे उद्या कृष्णाला, महादेवाला तुम्ही सांगितलं या सोफ्यावर गपचूप बसायचं, त्यांच्यात कितीही ताकद असेल तर ते तिथेच बसून राहणार. तुमच्या इच्छेच्याला बाहेर पडता पण येणार नाही. ही मनुष्याची ताकद असते. पण तुम्ही जे ठरवता ते कशावर ठरवता ते फार महत्वाचं आहे. तुम्ही समोरचं बघून जर ठरवत असाल तर तुम्हाला या आयुष्यात तुमचं स्वतःचं काहीही मिळणार नाही. लक्षात येते का? तुम्हाला काय हवंय हे तुम्ही समोरचं बघून जर ठरवत असाल तर तुम्हाला त्या आयुष्यात कधीही मिळणार नाही. कारण का? तुमच्या मागण्याचा सोर्स काय झाला? तुमच्या बाहेरचा झाला. आणि जे तुमच्या बाहेर आहे ते तुमचं आत कधीही होत नाही, कारण ते बाहेरचंच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही बाहेर मागता तेव्हा ते तुम्हाला दिल्याशिवाय निसर्गाला गत्यंतर नसतं. हा सूक्ष्म फरक समजून घ्या. आज तुम्ही जे जे मागताय ते बाहेरचं बघून मागताय म्हणून तुम्हाला मिळत नाही. कुणाचं तरी बघताय, कोणतरी तुमचं हे असणारे आयडॉल असेल त्याचं बघून तुम्ही बघणार आणि त्याच्यासारखं मला असणारे. म्हणजे काय? त्याच्याकडे जे आहे ते मला हवंय, हा ज्याची इच्छा असते त्याला आयुष्यात काहीही मिळणार नाही. कारण का? त्याने त्याच्या इन्फॉर्मेशनचा सोर्स कोण ठेवला तर समोर. आणि जे आपलं नाही ते कधी आपलं नसतंच आहे. याच्यापेक्षा मला बाकीचं, मला हे असं हवंय हे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा निसर्गाला तुम्हाला दिल्याशिवाय गत्यंतर राहत नाही, का ते तुमचं असतं. त्या सूक्ष्म फरक कळला का? तेजस्वी इकडं, अश्विनी, ऐश्वर्या आणि तुम्ही स्वतः ज्येष्ठ. आपल्याला काय हवंय हे आपण जेव्हा दुसऱ्याच्याकडे बघून मागतो तेव्हा त्यातलं आपल्याला काहीही मिळत नाही. का मिळत नाहीये? तर तुम्हाला काय हवंय याचा सोर्स कोण आहे? तर तुम्ही बाहेर ठेवला आहे म्हणून तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला काय हवंय हे जेव्हा तुम्ही आतून निसर्ग मांडता तेव्हा तसे चेंजेस तुमच्या शरीरात घडायला चालू होतात. उसने चेंजेस कधी आपल्या शरीरात घडत नाही. जे फंडामेंटल तुमचं आहे तेच तुमच्यासाठी बाहेर काम करतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला मिळत का नाही ह्याचा जर तुम्ही सूक्ष्म जाऊन जर विचार केला तर लक्षात येतं घडलेलं काम आपलंच आहे म्हणून आपल्याला मिळत नाही. म्हणजे बारकाईने लक्षात ठेवा, दुसऱ्याचं बघून कधीही मागू नका. तुम्हाला जे मागायचं ते स्वतःला मागा आणि स्वतःतून ती ऊर्जा बाहेर पडू द्या या गोष्टीतून. नाही तर मला श्रीमंत व्हायचं आहे, मग पहिले काय करतो, ते श्रीमंत कोण कोण झाले त्यांचे आत्मचरित्र वाचायला चालू करतात.
त्यांचे तुम्हाला काय उपयोग पडणार आहे? त्यांच्या फक्त पुस्तकाचा खप होणं परत तुम्ही त्यांनाच देणार आहे. कोण कसं झालं मला माहीत नाहीये. या ब्रह्मांडातली मीही ऊर्जा आहे आणि मला हवं आहे. मला 500 कोटी पाहिजे, मला बाकीचं माहीत नाही. संपला विषय. म्हणजे सर 500 कोटी पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यांनी कसं कसं मिळालंय? तुम्हाला कधी मिळणारच नाही. तुम्ही फक्त त्यांचीच उदाहरणं देत जाणार. मला हवंय कारण ऊर्जा माझी आहे आणि मी निसर्गाला मागितलेलं आहे. म्हणजे एक विश्वास आपल्यावर असतो आणि दुसरा निसर्ग असतो, आणि हे जेव्हा दोन विश्वास एक होतात तेव्हा मधी कोणीही अडवू शकत नाही. सुरुवातीला विश्वास असतो आणि विश्वास हा तोडण्या मोडण्यासाठीच असतो. विश्वासावरनं श्रद्धेत मूव्ह व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा ब्रह्मांडात सगळ्या बाजूला गोष्टी बदलायला सुरुवात होतात. नाहीतर मी विश्वास ठेवला मग माझा विश्वास तुटला. आपण इतके वर्षानुवर्ष डायलॉग ऐकतो. जे मोडायसाठी असतं ते मोडलंच जातं ना. त्याचं एवढं काही दुःख बाळगायचं आहे. विश्वासापेक्षा श्रद्धेत मोहायला पाहिजे, आणि श्रद्धा नेहमी अटळ असते. काहीही घडो, जग एका बाजूला मी एका बाजूला, जिंकणारे तुम्हीच असता. म्हणून श्रद्धेला मोह व्हायचा असतं. कारण जे खेचे असतात ते विश्वासाच्यात अडकत असतात सगळ्या गोष्टी. श्रद्धेवर लाखात काही लोकच वर सरकतात, कारण विश्वासामध्ये सतत चेक केलं जातं आणि श्रद्धा अटळ असते. जग एका बाजूला विरोध जरी गेलं तरी तो मनुष्य हलत नाही. म्हणून इथपर्यंत आपल्याला शिफ्ट व्हायचं तुम्हाला, म्हणजे तुमचा तोच घ्यायचा. म्हणून हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. सुरुवात आपण आता फक्त इथून करणार आहोत. तुमचा सिरियसनेस, तुम्ही त्याच्यात डिवोशन, ह्या सगळ्या गोष्टी पुढे ठरणार आहे की तुम्ही याला किती प्रेफरन्स देतो त्या गोष्टीचा. आणि तुम्हीही पालकांना लक्षात ठेवा, तुमचीच रिप्लिका तयार व्हायची नसेल तर जे जे बदलण्यासारखं आहे ते ते बदलणे त्यांना प्रोत्साहित करा. नाहीतर मुली आईचंच हे कॅरी करतात. तुम्ही तुमच्या आईचंच कॅरी करता हे सगळं. आणि आता जे आपण अष्टभैरवाची ती ताकद आहे. अष्टभैरव म्हणजे काळाचे पहारेकरी, कालभैरवाचे, की ज्यांच्या अधीन या सगळ्या ऊर्जा येतात. म्हणजे एखादीची आजी पंजी 5व्या पिढी जर अडकली असेल तर भैरवांच्या थ्रू तिथपर्यंत ऊर्जा पोचवली जाते आणि तिथून तिला मुक्त केलं जातं. तेव्हा तुम्ही इकडे मुक्त होता. म्हणजे ही जो पोर्टल आहे अष्टभैरव, तो आपल्याला ओपन होतोय की आता काळाच्या पलीकडे त्या पिढीपर्यंत जाऊन सुद्धा आपण त्यांना मुक्त करू शकतो. ही ऑथॉरिटी आता बाबांनी आपल्याला दिली आहे. म्हणजे आता आपण 5 वेळा ती स्थापित करतो त्या गोष्टी. म्हणून तुम्हा सगळ्यांसाठीचं हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की मुलींना तुमच्यापेक्षा पुढची ऊर्जा बनवा. तिला देवी बनवायचा ध्यास घ्या, तुम्ही बनवायचा बनवू नका. की जिच्या पायाशी सगळी सुख समृद्धी ऐश्वर्य त्या पायाशी लोळत असेल आणि ते त्याच्यात ती स्थिर आणि तटस्थ असेल, असं स्वतःला बनवा आणि तिलाही बनवायला प्रवृत्त करा. बाकी कसं वाजवायचं, काय वाजवायचं याच्यातलं आपल्याला पोकाठो कळत नाही. नाद कुठून येतो तो आपल्याला प्रॉपर कळतो. तेवढ्यात बाबाने ते वरदान दिलेलं आहे त्या गोष्टीत. त्याच्यामुळे आता त्याचं काय असेल ते तुम्ही आपापसात बघून घ्या त्या गोष्टीतून. आणि एकामेकाला पूरक बना, स्पर्धा नको त्या गोष्टीत. इथं तुम्ही किती चांगलं वाजवताय हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही एकत्र मिळून माहोल तयार काय करताय, जिथं प्रत्यक्ष बाबा देवी अवतरले जातील ते फील निर्माण करणं तुमचा जिंकण्याची परिभाषा ती असणार. मला सोलो वाजवणारे फारसे नको. त्यांनी वाजवा हरकत नाही, म्हणजे असं नको म्हणजे कसं, मला असं नाही म्हणायचं की ते वाज चांगलं, पण त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन एक अंतिम माहोल तयार करणं असं आहे. कारण हे सोलो नाहीच आहे, बरोबर ना.
कारण याच्यात एकाबरोबर 4-5 जण येतात आणि ते ट्युनिंग महत्वाचं आहे. एकामेकाला पूरक असतात तेच येतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आजही तुम्ही सगळे एवढे सगळे झालात ही तुमची एकामेकांची रिक्वायरमेंट आहे. कारण अशीच लोक एकत्र येणार आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमचा 7वा लेअर सॉफ्ट ठेवता की येस मला परिपूर्ण व्हायचंय, निसर्ग जी ऊर्जा ती मी घेण्यासाठी स्वीकारायला तयार आहे, तर जी तुमच्याकडे कमी असते तीच एकाकडे हायर असते, तो तुम्हाला जोडतो. त्याच्याकडचं जास्त त्याकडे तुमच्याकडे येतं आणि तुमच्याकडचं जास्त त्याच्याकडे ऑटोमॅटिक जातं आणि तेव्हाच ती लोक एकमेकाला जोडले जातात. पण ज्यांचा आवरा कडक असतो ते एकाला म्हणजे पुढं का तो पुढं असं हे करत जातात आणि दोघे तिथंच असतात त्या गोष्टी. म्हणून स्पर्धा नको, तुमचं एकत्रित आहे. कारण स्पर्धा झाली की आवाज कळतोच, ताल बिघडणार आहे. ताल जर एकामेकाला पूरक असेल तर एक नाद तयार होतो आणि नाद ब्रह्म आहे. आणि आपण सगळे ब्रह्मसृष्टीत आहोत. म्हणजे माया जे ब्रह्मांड ती माया रचलेली आहे, ब्रह्मसृष्टी म्हणजे आपण आहोत. त्यालाच नाद ब्रह्म आहे. त्याच्या पुढे जाण्याची स्थिती हा नाद तयार होतो, डायरेक्ट शिवाला जोडण्याचा पाठ. आता कोणाला काही शंका असेल तर विचारा. आता आपण अजून करूया. 2 मुलं आहेत, दोघांना गायला येतो, पण एक जरा बोल्ड आहे, कॉन्फिडेंट आहे आणि एक कॉन्फिडेंट अजिबात नाही. एक शिकतोय सारे हळूहळू शिकतोय आणि जो शिकतोय ते नाही ऑब्विसली भविष्यात त्याला आता अजून जास्त गायला येईल. पण आता दोघांना गायला येत नाही. म्हणून एक शाय आहे, एक जरा गपचूप असतो, गात नाही अजिबात, आणि दुसरा एकदम कॉन्फिडन्स, त्याला गायला अजिबात येत नाही. तर तो स्वतः एकटा गाणं ऐकत असं बेस सुद्धा असं गायचं. तर इम्पॉर्टंट काय आहे की शिकायचं गाणं कसं आहे ते शिकायचं का गाणं फक्त गाणं? 2 गोष्टी आहेत. एक तो बरोबर आहे की पहिलं काही करून सुरात नसलं तरी बोलायचं आहे. कारण लक्षात घ्या, म्हणून आपलं जागा जी ती शेतात आहे. बाबांनी आपल्या जागा अशी दिलेली आहे की किती होणार, पलीकडच्या ते फक्त 4 कुत्रे येतील, आपली 16 असते, कोणी येत नाही त्या गोष्टी. त्यामुळे तो हेच नको की आवाज कसा येतोय. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही ते इतक्या ताकदीनं करता, जेव्हा विशुद्ध ओपन होतो, त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे विशुद्ध ओपन होतो, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट घडायला चालू होते. ते लोक तासन तास रियाज करून फक्त विशुद्ध ओपन करतात. लता मंगेशकरचा जर आवाज बघितला तर तिचा आवाज घशातून चालू होतो, ओठातून नव्हे. हे मला आत्ता कळलं, म्हणजे 5-7 वर्षापूर्वी. तेव्हा तिचं मी गाणं लावलं. म्हणजे जेव्हा मी हे शास्त्र सांगतो, मी विशुद्धचं सांगता की विशुद्धाचं मंत्र आहे हम ह आणि म जेव्हा इक्वल असतो तेव्हा एक स्थिती असते. ह छोटा म मोठा असेल तर एक स्थिती असते, ह मोठा आणि म छोटा असेल तशी एक स्थिती असते व्हायब्रेशनची ह्या गोष्टीत. आणि जेव्हा विशुद्ध तो मंत्र म्हणताना जेव्हा ते आकलन व्हायला सुरुवात झाली आणि तिचं गाणं ऐकलं तेव्हा ती गळ्यातनं गात होती. म्हणजे तिच्याकडे यश, पैसा, समृद्धी एवढं का? कारण ती जसं तिचं विशुद्ध ओपन झालं तर विशुद्धनं तिचं सगळं बॅलन्स करत दिलं. म्हणून त्या इतक्या ताकदीच्या मोठ्या गायक बनल्या. आणि अजूनही बघा, तुम्हाला हे जर तुम्ही लक्ष ऐकलं की ज्यांचा आवाज विशुद्धत येतोय तीच लोक प्रॉस्पर होत आहेत. ज्यांचं आणि याच्या 2 गोष्टी असतात. जेव्हा ते सगळं यायला चालू होतं तेव्हा मेंदूमध्ये विकार नाचायला चालू होतात. म्हणून काही गायक कालांतराने लुप्त झालेले. याचं कारण इथं विशुद्ध चक्रामध्ये गुरूंचं ठिकाण आहे. तुम्ही किती मोठे व्हा, पण जर तुम्ही तिथं समर्पित नसाल तर जसे मोठे, जितक्या वेगाने मोठे व्हाल तितक्याच वेगाने तुम्ही गायब पण होणार आहे.
आणि जो ह्या बॅलन्सिंगची साधना जातो तोच नेहमी सतत निरंतर टिकतो. म्हणून जे गायक आत्ता टॉप लेवल आहेत त्यांच्या प्रत्येकाची साधनेची प्रॉपर आहे. तर तू म्हणतोय सर कॉन्फिडन्स असो नसो, ओम नमः शिवाय म्हणायला काही फार लागत नाही. कुठल्याही आवाजात म्हणा, किंवा आता आपण आमोशाचे मंत्र म्हणतो, आवाज इतक्या मोठाच म्हणला पाहिजे त्या गोष्टीतनं. एक तर फक्त सेमनचाच आवाज गातो सगळ्या मुलांचा त्या गोष्टी. आणि ज्यावेळेला तुम्ही तितक्या ताकदीने म्हणता, पटकन भीतीतनं बाहेर पडता. सगळ्यात पहिली जी फिअर आहे, म्हणजे तुमच्या या सगळ्या त्या फिअरमध्ये अडकलेल्या आहेत, अगदी बाहेर पडल्या आहेत, पटकन फिअर रिलीज होते, मुक्त होतं, वरून आकाशात येतं. आणि हळूहळू हे जर कंटिन्यू झालं तर प्रत्येक गोष्ट बॅलन्स व्हायला चालू होते. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येणार आहे ह्या गोष्टी. कुठलं चांगलं योग्य कुठलं म्हणजे बॅलन्सिंग म्हणलं आणि मग असं म्हणजे ते बॅलन्सिंग तो फार मोठा विषय आहे. कारण जेव्हा त्या टप्प्यावर येतो तेव्हा त्याची गोष्ट सुरू होते. म्हणून मंत्र मोठ्यांनी म्हणणं गरजेचं आहे. कसं आहे की हा तो जसं म्हणतात की व्हिज्युअलाइज करण्यासाठी थोडं काहीतरी बघायला लागतं. आता तुम्ही अशा टप्प्यात एवढे सगळं बाहेर बघणे साधन आहे, बरोबर आहे. जसं या सगळ्यांचं एक एक घेऊन स्वतःची युनिक स्टाईल तयार करणं गरजेचं असतं. कारण ज्यांची युनिक स्टाईल तर तेच टॉपला आहे, आणि जे फॉलोअर ते फक्त फॉलोच करतात, त्यांच्यात ते यायलाच तयार नाही. दुसऱ्याचं स्वप्न कधी आपलं होत नाही या गोष्टी. म्हणजे मी ईशाला गेलो, ह्या सगळ्या गोष्टी की मला वृंदावन कसं पाहिजे, मी फक्त ते त्यांचं बघितलं आणि कुठं केलं आहे. पण केल्यानंतर कसं आहे की माझं म्हणजे यांच्यापेक्षा वेगळंच असणार आहे ह्या गोष्टीतून, की तो त्याचा पाठ की ठीक आहे हे त्यांनी केलं, एक्स्ट्रीब्यूट केलं, पण त्यांच्या स्वप्नानुसार त्यांनी केलं, ते माझं होऊ शकत नाही. मी त्यांनी एक अचीव केलं त्यांचं स्वप्न, मी ते बघेन, पण मी बनवताना माझं बनते. आणि जे माझं बनतं त्याला माझी बॉडी फॅमिलीर असते, माझं अप्रोच फॅमिली असतं, आणि त्यामुळे माझं बाहेरचं ब्रह्मांड त्याला अप्रोचेबल असतं. म्हणून जे तुमच्यातून होतं तेच तुमचं असतं. कारण आपण ज्यांचं हे ठेवतो त्यांच्यासारखे दुसरे कोणी झालेच नाहीत. याचं कारण तिथे आहे. म्हणजे शिवाजी महाराज परत शिवाजी महाराज झालेच नाहीत, कारण त्यांच्याकडेच बघत गेले सगळे, आणि ते फक्त तेच होऊ शकले. पण कोणी असं नाही केलं की त्यांचा एक सगळा अभ्यास केल्यानंतर की त्याच्या टॉपमोस्ट काय आहेत हे मी बघितलं, आणि आता मी माझं तयार केलं. त्यावेळेला मग तुमची ऊर्जा स्टार्ट होते. तुमच्या स्वप्नात तुमची ऊर्जा स्टार्ट होणं गरजेचं आहे या गोष्टीला. आणि कधी कधी एक फिशिंग ट्रॅप पण असतो. आता इलॉन मस्क घ्या किंवा अमुक घ्या, हे आता तुम्ही त्यांना प्रचंड किंवा बिल गेट्स ही प्रचंड श्रीमंत माणसं म्हणाल, पण हे एक नंबरचे ड्रॅक्युला आहेत. म्हणजे एका बाजूने बघता बघता दुसऱ्या साईडला ते कोण आहेत हे आपल्याला कळत नाही. जे जे आणलं जाते डिझास्टर हे त्यांच्या माध्यमातून आणलं जाते, आणि लाखो लोकांना स्वप्न की ह्यांच्यासारखं आयुष्य असावं. आणि येस, म्हणजे रामासारखं आयुष्य मागाल का रावणासारखं? रावणा सोन्याची लंका होती आणि राम वनवासात होते. ऑब्विसली कोण मागणार? रामाला कोण मागेल?
सगळे रावणाचं लाईफस्टाईल काय सोन्याची लंका पुष्पक विमाने सगळ्या गोष्टी याच्यातनं सगळे तेच मागणार ना. आणि हीच थिअरी आहे, तेव्हाही होते आत्ता आहे की तिथंच बघायला जातं आणि तसंच मिळते का बघा ह्या गोष्टी. म्हणून मॉरल तिथंच स्टार्ट होणार की मी बघायचं नाही असं नाही, कारण हे तुम्हाला बघावं लागणार बाहेर, तुम्हाला असं डोळे बिडे तुम्ही जाणार नाही. पण इट्स ओके, हे त्याचं आहे. मी बघितलं बेस्ट काय अमुक आहे, हां चला याला हात कलर बाजारात नवीन आल्याने वापरला आहे, छान आहे. पण असं पण आहे की मी शेड वेगळी वापरणार, मी कॉपी नाही करणार, मी रेफरन्स सगळ्यांचा घेईन. पण मॉडेल बनायचं ते माझंच असणार आहे की ज्याला माझं शरीर फॅमिलीर असणार आहे. कारण ज्या मॉडेलला तुमचं शरीर फॅमिलीर तिथंच तुमच्या शरीरात ऊर्जा काम करते. जे तुमच्याशी कनेक्टच नाही आहे, दुसऱ्याचं स्वप्न तुमचं होऊ शकत नाही. म्हणून परत कोणी निर्माण झाले नाही. आलं लक्षात? अजून आहे ना काय प्रश्न असेल विचारा. ह्याच्यात प्रश्न कळत आहे ना काय तुम्ही लक्षात आलं ना? क्वेश्चन हा आहे की जर आपण एक इन्स्ट्रुमेंट जेव्हा वाजवतो, जेव्हा आपण स्टार्ट करतो, तेव्हा आपल्याला वन विथ द युनिवर्स व्हायचं असेल की मी एक आणि ब्रह्मांड एक. कधी कधी होतं आपण तसं जुळणं ओ वॉट एव्हर, म्हणजे यू फील की देर सम बेटर सोर्स बिहाइंड मी. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल? म्हणजे आधी आपण प्रे करायचं इन्स्ट्रुमेंटला, का आपण डे टू डे वागण्यामध्ये तसं नेचरसारखं व्हायचं का? म्हणजे काय अप्रोच असला पाहिजे जेणे आपण ते मंत्र ॲक्च्युली अचीव करू शकतो जे सरांना एक्सपेक्टेड आहे? माझ्या ह्याला जर बघायला गेलं तर काय आहे की कुठलं भजन मंत्र म्हणताना देवीनं मान हलवली पाहिजे. कृष्णानं कुठून तरी महामंडळारी वाक्या बात त्याच्यातून असं काहीतरी असं काहीतरी घडलं पाहिजे ना. म्हणजे वाजवतं कुणासाठी तर त्या युनिट काय लक्षात घ्या. सो जे बघायचं जे जेव्हा आता आपण काय म्हणणार की बाजूला आता समोर बाबा 1000 लोक बसले आहेत, त्या 1000 लोकांची मला प्रश्न मिळाला पाहिजे की संपलं. मी म्हणताना काय की बस देवीनं मान डोलवली पाहिजे, कृष्णानं कुठूनतरी आवाज यावा की मी किती मस्त वाजवलं त्या गोष्टीनं, महादेवने कुठेतरी डमरू वाजवलं पाहिजे की मला माझ्याकडे पोचलं त्या गोष्टीनं. कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला हात लावतात तो प्रे करायचा आहे की बस आज जे घडेल ती त्यांची इच्छा असेल आणि हा आवाज तिथपर्यंत पोचेल, कैलासपर्यंत पोचेल, वृंदावनात पोचेल आणि सगळीकडे बघतील की इकडून आवाज येतोय. जेव्हा अत्युच्च ठेवलं जातं त्याच्यापेक्षा कमी जरी घडलं तर यापेक्षा तरी कितीतरी डिवाईन असतं. लक्षात आलं मला की त्यांनी काय करू न करू
पण तिथपर्यंत पोचलं तर आत्ताच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त पुढे गेले. म्हणून तो पार्ट पाहिजे ह्याच्यात. आणि असं समजू नका की ही घटना घडणारच नाही, हे सहज घडणाऱ्या घटना आहेत. देव अतिशय सोपे आहेत, त्यांना फील करणं अतिशय सोपं आहे. बस तुमच्या हृदयात तितका टोकाचा त्यांच्यासाठी फील पाहिजे, भाव पाहिजे. आता ह्या सगळ्या ऊर्जा आपल्या फक्त एका हाताच्या अंतरावर उभ्या आहेत आणि आपल्याला तो ऑब्झर्व पण करतात ह्या गोष्टी. आपली देवी अतिशय सोपी आहे, कृष्ण अतिशय सोपा आहे, बाबा अतिशय सोपे आहे, सगळे सोपे आहेत. फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यासाठी तसा आला पाहिजे. आणि उगाच काहीतरी असं त्यांना मोठ्या गोष्टी नाही की एक असं काहीतरी थाप होऊन जाईल की तिकडून कुठून तरी आवाज आला, किती मस्त आहे त्या गोष्टी. म्हणजे वाजवावं तर याच्यासाठी वाजवावं. माणसांना काय कुठूनही कुठे वाजवलं, कुठे ते खुश होतात, त्यांना कोण खुश करणार त्या गोष्टी. आणि म्हणून आम्ही वाजवतो देवांसाठी वाजवतो. माणसं काय चीज आहे? शेवटी प्रवास देवत्वाचाच आहे आपला. माणसं तर आपण आहोतच आहे, अजून माणसं काय बनायचे तर. कारण माणसंच राहिलो तर 100% घसरण आहे नक्की ठेवा. देव झालो, म्हणजे देवत्वाचा प्रवास वाढवला तर कमीत कमी चांगले मनुष्य म्हणून तर राहू. होईल का नाही हा नंतरचा पार्ट आहे. पण एनर्जी नेहमी प्रोग्रेसिव्ह असावी. आणि मनुष्य म्हणून थांबलो तर प्राण्यांच्या पर्यंत घसरण आहे समजायचं. म्हणजे काय मला ऍक्च्युली मी विचारता लागलो, मी जर विचारतो की आता जे तुम्ही म्हणता की जे पण जिथे बिझनेसमॅन असते मोठे मोठे, आता आपल्याला पण ज्यांच्यासारखं व्हायचं असतं पण त्यांची फुटस्टेप्स फॉलो नाही करायचे. ते इतकं समजलं आणि का समजलं म्हणजे युनिक असायला पाहिजे. आणि युनिक असणं तुम्ही खूप करोडामधला एक बनता युनिक असतो, तुम्हाला कॉपी करून नाही पाहिजे हे मला समजलं. पण मला अजूनही समजलं नाही की म्हणजे लहानपणीच असतं तुम्ही जे काय शिकता. म्हणजे आता माझं काही बिझनेसच एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल इलॉन मस्क ही इलेक्ट्रिक गाडीचा बिझनेस होता. तर असं नाही की आपण पण त्याचाच बिझनेस करायचा आणि जस्ट बोल त्यांनी जे काही काय केलं असं नाही की कॉपी करायचं किंवा काय करायचं ते. पण आता फॉर एक्झाम्पल जे बिझनेसेसचे प्रिन्सिपल्स असतात आणि मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल असतात आणि हे बरेच काय काय जे आपण शिकतो हे त्यांनाच ऑब्झर्व करून शिकतो किंवा त्यांनी जे जे ऑब्झर्व केलं ते आपल्याला ते म्हणजे इन्फॉर्मेशन वगैरे म्हणजे तसं शिकवलं जातं. तर मला अजूनही 100% क्लिअर नाही झालं की याच्यात काय लक्षात घ्या की ही शिक्षणाची हताशता आहे, आपल्याला हतबलता आहे की तुम्हाला ते दाखवलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एकच खिडकी ओपन केली होती, त्यातनं तुम्ही बघा आणि हे सगळं समजलं. म्हणजे इव्हन मस्त इलेक्ट्रिक गाड्यांचा बिझनेस का केला आणि आत्ता कुठे गेला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीने प्रचंड मोठी लॉबी काम करते. हा फक्त रिप्रेझेंटेटिव्ह चेहरा आहे समोरचा. कारण मला समोरून दिसतंय आणि मी त्याला हे होतो, पण त्याच्या पाठीमागची स्थिती मला माहीत नाही. आणि प्रत्येक घटना आड दिशेने घडत असते. आज जे तुम्हाला दाखवलं जात आहे ही एक असंच तुम्ही बघावं याच्यासाठी हा ट्रॅप आहे. आणि आपल्याला काय बघायचं आहे की ठीक आहे त्यांना जे जे केलं त्याचा पार्ट आहे, पण त्यांना जे जे केलं ते निसर्गाला सुसंगत केलं का? कारण जे निसर्गाशी सुसंगत असतं ते निसर्गात अंतिम चरणापर्यंत टिकतं. निसर्गाला तोडून म्हणून काही काळापर्यंत तुम्ही टाकू शकाल, पण निसर्ग नंतर त्याला त्याची जागा दाखवतच आहे त्या गोष्टी. म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपण त्यांना बघायचं आहे त्या गोष्टी त्यांच्या सगळ्या, पण त्यांच्यासारखं व्हायचं नाही. मी हे सगळं बघेन पण मी माझ्यासारखाच घडेन, कारण मी युनिक आहे आणि ते तसंच मला घडायचं आहे. ते इथिक्स त्या सगळ्या गोष्टी फायद्यासाठी वाटतील त्या गोष्टी टोटली अजिबात नाही. यासाठी ती न्यूरोलिंक ती काय चिप बसवली. आता सगळ्यांना चित्र काय दाखवलंय की जे पॅरलाइज झाले असते त्यांच्याशी बसवले.
पण हे फक्त लोकांना दाखवण्याची स्थिती आहे की या लोकांसाठी आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत. पण याच्या नंतर जे घडलं जाणार आहे हे ना त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर सगळं जाणार आहे. आणि याही लोकांना गव्हर्न करणारी अजून एक सोसायटी आहे जी त्यांना सांगते की तुम्ही हे पुढं करा, तुम्ही ते पुढं करा त्या गोष्टीला, आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी घडत जातात. त्यांचे बोलवते धनी हे पाठीवर खूप वेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे की त्याच्यावर श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंत होऊन जे जे असेल ते इथल्या लोकांचं सगळ्यांचं बदल असेल करेल. माझी श्रीमंती समाजाला प्रोग्रेस करण्यासाठी काम करेल. आता हे समाजाला मॅनिप्युलेट करतायत आणि मॅनिप्युलेशन हा पार्ट नसता कामा नये त्या गोष्टीचा. कारण त्याचे दुसरे जेव्हा व्हिडिओ समोर येतात त्या गोष्टी तेव्हा लक्षात येतं की हे जे समोर दाखवलं जात आहे, ज्याचा मीडियाकडून गववा केला जातोय, ही ती स्थिती नाही आहे. आणि मग तुम्ही बघा काही व्हिडिओ असे येतात पण त्यांना एका झटक्यात काढून टाकलं जातं काही क्षणासाठी. ती पण एक ऊर्जा ती पण आहे की ती सतत अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करते. पण आता लक्षात घ्या, आज आपण एवढी लोक आहोत, एखादी गोष्ट पुढे बघितलं काही लोक किती लोकांच्या निगेटिव्ह इमेज तयार होणार आणि किती पॉझिटिव्ह. जर आता आपण 40 पैकी 30 लोकांच्या मध्ये निगेटिव्ह झाली तर ही एनर्जी त्या निगेटिव्ह लोकांना पोहोचते. आणि 10 लोक चांगले तर 10 लाख त्यांना ऊर्जा पोहोचते. आणि आता निश्चित कसं आहे की मॉरल घसरल्यामुळं वाईटच जास्त वेळ येते, त्यामुळे ते थोडेसे ताकदवान झालेले. पण ते सतत राहणार नाही, त्याचा पण एक काउंटर बॅलन्स समोर येणारच या गोष्टीचा. कारण देव आणि दानव हा बॅलन्सिंग आधीपासून आहे. पण हा झाला ते काय असू द्या, मला काय बनायचं हे माझं ओन असतं की मला प्रचंड पैसा हवाय की ज्यानं मला लोकांच्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. संपला विषय. म्हणजे माझं येणारा प्रोग्रेस हा लोकांच्या भल्यासाठी असेल तर फार सगळ्या गोष्टी पार येतील. आता हे सगळे तिथपर्यंत येणार पण हे खरोखर तिथंच थांबणार का अजून काय करणार हा आपल्याला अजून माहित नाही. म्हणजे अणुबॉम्बचा परमाणु ऊर्जेचा उपयोग ऊर्जेसाठी करणार आहे, पण त्यांनी हिरोशिमा नागासाकी केला, संपला विषय. आता डॅमेज झाल्यानंतर पुढे काय करणार गोष्टीत नाही. म्हणजे अजून किती आता तुम्ही विश्वास ठेवला तरी कोण विश्वास ठेवणार नाही. चांगलं आहे उलट बोल. आता हे पैशाचं म्हणजे तसंच मागे गेलं. तर आता मला पण आता आहे की बरेच लोक तुम्हाला पण बघून पैशाच्या रिलेटेड, बट ॲज अ ह्युमन ॲज व्हॅल्यू की तुमचे व्हॅल्यूज आणि जे बऱ्याच लोकांना असं मला वाटतं असेल त्यांना तुमच्यासारखं होईल. कारण की मला पण असं वाटतं की माझे पण जे आयडियाज आहेत तर मला असं वाटतं की मला त्यांच्यासारखं व्हायचं पैशाच्या रिलेटेड ॲज अ ह्युमन बिंग. तर ते राईट आहे का रॉंग आहे? कारण की त्यांना बघून आपल्याला कळते की आपल्याला कसं एक्झॅक्टली. म्हणजे याच्यात तो महत्वाचा आहे की तो मॉरल घ्या की प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीचा स्त्रीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण ती सगळ्याची निर्माण करते. तिचा पहिला कम्फर्ट महत्वाचा. म्हणजे तुम्ही कुठेही मुलं असलात तुमच्या बरोबर असं प्रत्येक स्त्रीत्वाला जेव्हा सुरक्षित वाटतं तेव्हा पुरुषत्व जिंकतं. ही परिपूर्णता असणं गरजेचं आहे. कारण ह्या अतिशय प्रेशियस आहेत आणि यांना सांभाळणं हे पुरुषाचं सगळ्यात मोठं कार्य. आणि दुसरी गोष्ट हे मला हे नाही आहे, हे माझ्या गुरूंचा पाठ आहे आणि माझा एकच आहे की त्यांनी जे सेट केलेलं आहे ते अंतिमपर्यंत पोहोचण्यासाठी माझं प्रत्येक केलं. तर माझं वैयक्तिक नाही आहे की जे ज्या गुरूंनाच बघून मी पुढे आलेलं आहे ते त्यांच्यासारखंच पुढे जाऊन गेलं गरजेचं आहे. आणि हाच आहे की बघून माझ्या जेव्हा चांगलं निर्माण होतं तेव्हा माझ्या प्रत्येक ठिकाणी चांगलं घडायचं आलं होतं आणि बाय डिफॉल्ट ते घडायचं आलं होतं. म्हणजे ही सगळ्यात मोठी दिसणारी ताकद आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ते अचीव करायला काही कालावधी जाईल, पण तुमच्या शहरात ज्या क्षणाला ह्या तत्वांच्या बद्दल आदर आणि सन्मान निर्माण होतो दुसऱ्या क्षणाला तुमच्या शहराचे व्हायब्रेशन बदलतात,
दुसऱ्या क्षणात तुमचा ॲटमॉस्फिअर बदलतं, दुसऱ्या क्षणाला गोष्टी बदलतात. कारण हे फंडामेंटल नेचरशी कनेक्टेड आहे. आणि प्रकृती, पुरुषाचा बॅलन्स ही प्रकृती ठेवते. आणि जेव्हा तिला जो अटॅच होतो पहिला रिझल्ट त्याला मिळतो. म्हणजे तुम्ही करोडपती कधी व्हा हा तुमच्या ह्याचा पार झाला, पण तुम्ही चांगला व्यक्ती लगेच बनू शकता आणि त्याचे रिझल्ट तुम्ही दुसऱ्या क्षणाला घेऊ शकता. तर हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे या क्षणाला मला फलदायी ठरणार आहे. कारण दोन्ही जर तत्व माझ्यात बॅलन्स झाली तर पैसा माझ्या मागे येणार आहे. म्हणजे आपले लक्षात घ्या, बाबांनी जेव्हा काननगडचं काम सुरू केलं आणि ते डोंगर पोखरून जेव्हा काढते, एवढे मजूर एवढे सगळे कामाला लागले, तर तिथल्या काही लोकांना असं वाटलं की अरे एवढा पैसा येतो का, हा तर मनुष्य काहीच काम करत मिळत. मग तो पोलीस अधिकारी आले त्यांची हे करण्यासाठी, या पैशात होतं तर तिथं पाणी होतं, तर त्याला म्हणजे बघ खाली हात घालून बघ नाही. मग त्यानं पाण्यात हात घातला आणि असा वर केला तर नोटावर आले. म्हणजे विचार करा. आणि त्याच्यावर तो समजला की हे काय आहे. आणि त्यांनी सांगितलं ह्यांना कोणी त्रास द्यायचा नाही. मग त्या रोडचं नाव पण त्यांनी तिच्या बाबांनी ठेवलेलं आहे. म्हणजे विचार करा, आपण कुठल्या तत्वाला फॉलो करतोय जे तिसऱ्या व्यक्तीला की तुम्ही जिथे उभे खालनं वर हात घ्या, तर त्यांनी पाण्यातनं हात वर घेता नोटावर आल्या. पैसा इतका सहज सोपा आहे. आपण त्या तत्वाला फॉलो करतोय. फक्त त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करा. तुम्ही कुठून पैसे काढाल, काय हरकत नाही. ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम सगळे मुलं एक या स्टेजमध्ये आहेत की त्यांची पूर्ण लाईफ पुढे होणार आहे. म्हणजे ते करिअर चूज करू शकतात, लाईफ पार्टनर चूज करू शकतात, पुढची पूर्ण लाईफ करू शकतात डिसाईड. आणि त्यासाठी त्यांना तेवढं डेडिकेटेड होणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना जर त्यांचं फ्युचर पूर्ण बदलायचं असेल तर आत्ताचा त्यांचा एव्हरी मिनिट, एव्हरी थॉट, ते काय करतात, कसं करतात, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी डेडिकेटेड होणं गरजेचं आहे. But also simultaneously, we are in a world where we have friends, we are exposed to so many things. आणि मला तरी असं वाटतं, म्हणजे माझं नेचर तरी असं आहे की मी सगळ्यात खुश असते जेव्हा मी लाईफचा प्रत्येक एक्सपिरियन्स फील करते. म्हणजे मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. म्हणजे मला असं नाही आवडत की ही गोष्ट मी कधी केली नाही. आय डोंट नो हाऊ दिस वर्क्स. म्हणजे मला बाहेर फिरायला आवडतं, सगळं करायला आवडतं, A to Z. पण जीन्स घालणे, नवीन हे घालणे किंवा शॉर्ट्स पण, माझे सगळे फ्रेंड्स शॉर्ट्स घालतात, फिरतात, स्टाईल करतात, सगळं करतात. बट टू मेंटेन अ बॅलन्स की मी कुठपर्यंत लाईफचे एक्सपिरियन्सेस घेते आणि काही गोष्टी मी नाही केल्या पाहिजेत, ज्या मी कसं थांबवणं किंवा तिथे कसं करणं किंवा राईट गोष्टींमध्ये राईट बॅलन्स बिटवीन शास्त्र, सायन्स आणि आपला संस्कार आणि बॅलन्स बिटवीन लिव्हिंग लाईफ, हे आपण कसं करू शकतो. आणि आपल्या लाईफला आपण ढाचा आपण स्ट्रॉंग कसं करू शकतो. सगळ्यांना कसं आहे की स्त्री म्हणून तुमचा अंतिम गोल कुठला असणार आहे. म्हणजे आता तू जशी म्हणले की हे सगळं बाहेरचं जग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला कोण व्हायचंय? कुठला विषय? देव पाय शॉर्ट्स घालत नाही, मी घालत नाही. हा, म्हणजे असं नाही की मी साडी घालून, असं पण नाही. देव बाबा तेवढे कम्फर्टेबल आहे काय गोष्ट. कारण लक्षात घ्यायचं कसं आहे की तुम्ही जसं जग निर्माण करणार, म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं, तुमच्या विचारांचा सोर्स कोण आहे त्याच्यानुसार तुमचं घटना घडत जाणार. आणि माझ्यासाठी घेतलं की माझ्यासाठी सर आणि देवी अंतिम आहे की कुठेही गेले तर मला त्यांना नजर द्यायची त्या गोष्टीत. मग जर देवीला म्हणतं की प्रत्येक स्त्रीत्वाचा आदर आणि सन्मान करणं माझं परम कर्तव्य आहे, कारण तरच मी देवीच्या डोळ्यात डोळ्यात बघू शकतो. नाही तर मी आधी देवी तिथं मोठ्या मोठ्या जर मंत्र म्हणेन
आणि खालून हेडीस मध्ये तर होणार नाही. बाबाच्या निर्मल मन निश्चय की आज मी माझा विचार न करता सगळ्यासाठी किती विचार केला. बस या दोन गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट समोरून येते. आनंद घ्यायचा पाठ, पण आनंदाच्या व्याख्यामध्ये आपल्याला स्वतः बनवायचं बसायचं की. आणि दुसरी गोष्ट कसं होत आहे की हे आनंदाची व्याख्या ठरवल्या कोणी. आता खाण्याचं असेल तर खाण्यासाठी एवढं सगळं जी सिस्टम उभी केली की कोणी तुम्हाला कधी वाटलं कसं की ह्याच्या पाठीमागचं सायकोलॉजिकल पार्ट काय होतं की आज आपण बघितलं की आपण एवढे डिवाइन आहोत. आपला देश, आपली संस्कृती, म्हणजे विचार करा की त्यावेळेला सोनं चांदी हिरे माणकं आता जशी मंडई बसते ना तसे बसत होते, तसे झाकून ठेवायचे. परत येऊन सगळे होते, एकही चोरी जात नव्हती. कारण चोरायसाठी कुणाला कमीच नव्हतं. आपली संस्कृती एवढ्या हायर लेवलला आहे. जिथं राजा विक्रमादित्य उज्जैनचे त्याच्यात त्यांच्या सल्ला घेण्यासाठी देव सुद्धा त्यांच्याकडे यायचे की ह्या बाबतीत काय सल्ला घ्यायचा. एवढे डायमेन्शनचं पोर्टल ओपन होतं. म्हणून विक्रमादित्य त्यांच्यापासून सुरू झाल्या गोष्टींना. म्हणजे विचार करायचा आहे की एवढी हायर स्पिरिच्युअल आणि सगळ्या पॉवरफुल संस्था आपली. आता हे जे बाहेरनं सगळं आलं त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्या लेवलला होता तेव्हा हे सगळे खंड भिकारी होते. प्राण्यांना खाऊन त्यांच्या जीवन करायचे, तेव्हा त्यांना खाण्यापिण्याचं भान नव्हतं, त्यांना कपड्यांचं भान नव्हतं, काही नव्हतं. एनर्जी टर्न झाली, आपल्याला लुटून गेलं, सगळं झालं. आपले सगळं घेऊन त्यांनी ते स्मार्टपणा दाखवला. मी एकाला सांगितलं होतं की पाश्चात्य लोकांचे शोध कधी लागले, आपल्याकडून जेव्हा सगळे व्यक्ती चोरून घेतले. नाही तर म्हणजे आधी काय होतं ते आधी माणूस होते सगळे. आपल्याकडून जेव्हा चोरून गेलं आपल्याचा अभ्यास केला, मग तिथं शोध लागायला लागले आणि ते आमचे म्हणून सांगायला लागले. आता फ्रोझन फूड की जिथं महिना जर फूड मिळणार नसेल, बाहेर कंडिशनच नाहीये, कारण -डिग्रीमध्ये वातावरण आहे, काय पिणार मग तिथं काय. आता तुम्ही जे KFC किंवा जर मॅकडॉनल्ड बघितलं ते काय करतात, चरबीची पिशवी असते, त्यात मांस भरून ठेवतात, त्याला गाठ बांधतात आणि फ्रीजरवर टाकतात आणि 1-2 वर्षांत ते काढतात. तेव्हा ती चरबी भरलं असतं, मग त्याला कटिंग करतात आणि ते फ्राईडमध्ये काढून आपल्याला सगळं पोचवतात. म्हणजे विचार करा की हा त्याचा पिझ्झा बर्गर हे सगळ्या गोष्टी आहेत की त्या लोकांना ते मिळतच नव्हतंच. आज आपल्याकडे दररोज सगळं ताजी गोष्ट आहे. 3 ऋतू फक्त आपल्या देशात आहेत, बाहेर कोणाला नाही. म्हणजे एक आपण जेव्हा एखादा विचार करतो म्हणजे ते कोट आणि टाय आणि सगळी ह्याची पद्धत, ज्या लोकांकडे -3, 2, 3, 5, 25 डिग्री असेल त्यांना ते ओव्हरकोट घालून बसायला लागत होतं. बरं, पाण्याची नाही तर मग 4-4, 5-5 महिने ते आंघोळ म्हणजे आठवडा आंघोळ करत नव्हते त्या गोष्टी. कारण फॅक्ट आहे तिकडे पाणीच नव्हतं त्या गोष्टींना. त्यांना सगळं स्टोअर करायला लागत होतं आणि आज त्यांची लाईफस्टाईल आपण घेतो जे की आपल्याकडे नितांत वैभव सगळं बघून आहे त्या गोष्टीत. आणि हा बघायचा की एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी तो आनंद मी कशात घेते, काय बघून घेते, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. पहिली गोष्ट आहे ना, धार्मिक हा विषयच नाही. हा तर पार्टच नाही. धार्मिक म्हणजे सतत देवाकडे टाळलं, देवाला पण आवडलं किती कटकट करते जाऊ बसले की वाजवते हा गोष्टी नाही. म्हणजे धार्मिक तो नाही. धार्मिक म्हणजे काय, आज मी तुमच्या समोर बसलोय, आज मला तुमच्याशी काय बोलायचंय आणि जे बोलतो मी प्रामाणिक बोलतो का, हे झालं धार्मिक.
नाही, असं पण नाही. जेव्हा लक्षात घ्या की दोन स्थिती कधी चालत नाही ह्या गोष्टीत. स्थिती ती चालते की एकाच फंडामेंटल गोष्टीत जो जातो तो निसर्ग त्याला सपोर्ट करतो. आज तुझी चलतीची सगळा काळ आहे, तू आज एका उंचीवर आहेस म्हणून फायनान्स फ्रीडम हा सगळा तुझ्या येतोय. आणि निसर्ग तो वॉच करतो की जेव्हा तुझ्याकडे सगळं भरभरून असताना तू ह्याचा कशा पद्धतीने वापर करतेस. मग तू कुणाचं बेफिकर करून सगळं तुला वाटतं ते सगळं करणार का सगळ्यांचा आदर मान सन्मान टाकून ते करणार याच्यावर तुझं लक्ष असतं. आणि ज्यावेळी तू कुठलाही गोष्ट न मानता तुला वाटत ते करत जाणार आहे तेव्हा तुझ्या जेव्हा ती वेळ येणार तर निसर्ग तुझा न्याय करणार. आणि जो ठीक आहे माझ्याकडे पैसा आहे फ्रीडम आहे कोणी मला विचारत आहे तरीही मी एक निश्चित विशिष्ट सिस्टीम जाते की जिथं सगळ्यांना माझ्या असण्याचा आनंद मिळतोय. तिथून निसर्ग कधीही ती गोष्ट काढून घेत नाही. म्हणजे आज मी माझं सांगितलं की 18 जिल्ह्यात मी क्लाससाठी इतके वर्ष फिरलो म्हणजे जवळजवळ 2-2.25 लाख किलो फिरलो. एकदा आय थिंक नांदेडला धुळ्याला जाताना आपण कैलासवरनं जातो काय त्या कैलास लेणी कैलास होत ना वेरूळच्या लेणी वगैरे झाल्या वेरूळ लेणी तिथून जातो ना. आम्ही 3-3.5 त्या ठिकाणी होतो आणि असं वाटलं की आपण आता क्लास संध्याकाळी पोहोचाय आपण लेणी बघायला जाऊया. गाडी मी अशी टर्न केली होती त्या क्षणी मी थांबलो की मी निघालो कशासाठी तर क्लाससाठी. मी क्लाससाठी जाताना हे सगळं करत जातो. हा जर एक पायंडा पडला मला कोणी विचारणार नाही मला कोणी म्हणलं नाही पण हा जर मी विचार पडला की क्लास हा स्वैराचाराचा पार्ट आहे तुम्हाला वाटेल ते करू शकता नाही होणार. गाडी तिथून टर्न केली आणि परत स्ट्रेट गेली. बघायचं असेल तुम्ही स्पेशल त्यासाठी परत येईल की येस मी फिरायला निघालो ट्रिपने निघालोय पण मी घेऊन जाणार आहे. पण मी एका विशिष्ट ध्येयानं चाललेलो आहे. हातात माझ्या गाडी खिशात पैसे माझाच वेळ आहे माझीच पद्धती मीच जाऊन ठरवणार आहे. तेव्हा निसर्ग मला वरून ऑब्झर्व करतो आता सगळं तुझ्या हातात आहे आता तू कसं वागणार आहे. आणि त्यावेळेला प्रचंड संयम ठेवायचा असतो. ही सो लोक गाडीत आपण गाडी टर्न केली आम्ही परत रिटर्न आलो आणि सरळ गेलो की नाहीये. जर क्लास घेताना आम्ही कधीही तिथं किती जरी असलं तरी कधी एकच्या साईडला गेलो नाही. नांदेडला फक्त गुरुद्वारात गेलो बाकी तर फक्त खाण्यापिण्यासाठी कुठं एवढंच आहे बाकी नाही आहे. कारण याच्या नावाखाली ते चालणार नाही आणि त्याच्या नावाखाली हे चालणार नाही. हे सॉर्टेड असलं पाहिजे ह्या गोष्टी. म्हणजे आज तू करते हे जर तू चला आज मला सुट्टी चला मी सगळ्यांना घेऊन गेले सगळी मस्त मज्जा केली. हां ते पण नको. पण तू बदल करू शकते त्याच्यामध्ये. सर माझा आता सगळ्या मम्माज पण आहेत आणि गर्ल्स पण आहेत. तिला आता समजलं असेल तुम्ही काय सांगितलं बट स्टील त्यांना काही टाईमलाईन आहे का संध्याकाळी बाहेर पडणं किती वाजता हे येणं मात्र राहणारच आहे. टाइमलाईन तुम्हाला लागणार आहे. कारण लक्षात घ्या इतरांसाठी अंतिम ऊर्जा काय असेल आपल्याला माहित नाही पण तुमच्यासाठी अंतिम ऊर्जा आपली भगवतीच राहणार आहे. कुठेही असं काय तर त्या क्षणाला तुम्हाला जाईल की नाही देवी बघत आहे ही जाणीव म्हणजे तुमच्यातलं तिचं लाईव्ह तत्व आलं. ही गोष्ट आली हे तुमचं म्हणजे आज कित्येक ठिकाणी कित्येक ह्याच्यामध्ये आम्हाला कितीतरी ऑफर केलं म्हणजे आधी पार्टी अरेंज करता तुम्ही दारू घ्या अमुक घ्या सगळ्या गोष्टीत पण अजूनही एकाची हिंमत नाही झालेली की समोर येऊन बोलायची. हे ज्या ज्या ठिकाणी मी तेव्हाही जाता म्हणजे शास्त्रात नसताना मी जेव्हा जायचो तेव्हा दारूच्या पार्ट्या नसायच्या. मी गेल्यानंतर सगळ्या चालू असायच्या. आणि हा हे नाही म्हणजे मी असा काय फार मोठा होतो पण जे नाही ते नाहीच. आणि ज्याचं तेवढं नाही स्ट्रॉंग असतं अख्खी सिस्टीम त्याच्यानुसार बदलते. म्हणून लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुमचा सगळ्यात फ्लरिश काळ असतो
तेव्हाच तुम्हाला जास्त संयम ठेवायचा असतो. आणि म्हणून लक्षात घ्या, शिखरावर पोचल्यानंतर पुढचा रस्ता काय असतो? डायरेक्ट खाली. म्हणून शिखरावर गेल्यानंतर स्थिरावायचं असतं, स्टेबल व्हायचं. आणि स्टेबल काय? तर या पद्धतीने स्टेबल होणार की तुझ्या हातात पैसा आहे, तुझ्या सगळं आहे, तरी तू एका विशिष्ट ह्याच्यात गेलेली. मग तू अशी कुठं पेंटिंग बघायचा, कुठं अशी गोष्ट जा, जिथं चॅनल चालेल तिथं जा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांची कामं बघ, कसं इन्स्पिरेशन बघ, ह्या गोष्टी कर की तुझ्या असण्याचा आनंद सगळ्याला मिळतो. जगातली सगळी सुख हुडकत हुडकत तुमच्याकडे येतात, पण तुमच्याकडे सगळे आले मी माझीच इच्छा पूर्ण करणार, हा झाला स्वार्थ. आणि माझ्याकडे भरभरून आले तर मी प्रत्येकाला ते द्यायला चालू करणार, हा झाला परमार्थ. की जिथं तुझ्याकडं असणाऱ्या प्रॉस्पेरिटीचा तुझ्याबरोबरच्या 50 लोकांना जेव्हा फायदा होतो, तेव्हा तुझ्या प्रॉस्पेरिटीमध्ये अनंत वाढ होत जाते. मग तुला दाता का बनवायचं त्याचं कारण हे. आणि दाता एकटा जात नाही. मला आज मी जाताना, मी जेवायला जाताना स्वामी किंवा मागवता मी सगळ्यांना घेऊन जातो. तो याच्यासाठी नाहीये, एकटं खाणं जमतच नाही, कारण तो पिंडच नाही. मी यांना सुद्धा कधी खाऊन आले तर आम्ही खायला लावतो ह्या गोष्टी, चला त्या गोष्टी. म्हणजे ही असं असणं गरजेचं ह्या गोष्टीत नाही की नाही आज मला वाटलं चला आपण नाही जाऊ. आणि इथंच ह्या सगळ्या ऊर्जा लक्षात. आणि हेच निरंतर टिकतं. तुझ्यासाठी महत्वाचा पाठ, निरंतर टिकण्यासाठी एका टप्प्यानंतर दाता बनणं गरजेचं असतं. एका विशिष्ट उंची आल्यानंतर स्टेबल होण्यासाठी देण्याचा भाव जेव्हा जातो तेव्हा इकडून गोष्टी घडायचा होतो. म्हणजे एका उंची आल्यानंतर स्टेबल व्हायचं असेल तर द्यायला शिकलं पाहिजे. त्या गोष्टी जेव्हा दाता बनतो तेव्हा त्याच्याकडे नेव्हर एंडिंग गोष्टी चालू होतात, कधी संपत नाही. हा महत्वाचा भाग. भरपूर झालं एक तास पंधरा. बाकी काय म्हणाला? हा दोन्ही पैकी नाही, दोन्ही पाहिजे. दोन्हीही हवंय. पैसाही हवंय आणि आध्यात्मिक पण हवंय. पैसा कलियुगातील तुमची योग्यता ठरवतो आणि अध्यात्म ही योग्यता तुमचं टिकवून ठेवतो. लक्षात घ्या, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही सूर्यनाडी व्हा. हा झाला तुमच्या योग्यतेचा टाइम. म्हणजे तुम्ही तुमचं शरीर पैसा कमवा. पण जेव्हा तुम्ही घरी जाता आणि तुम्ही तुमची ती सूर्य वापरता तर ती तुमच्यासाठी घातक असते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही सूर्यनाडी व्हा, हरकत नाही. पण त्याचाच तुम्ही सतत जर अवलंबन करत गेलात, घरच्यांना तुम्ही सूर्यनाडी बोलायला लागलात तर तुमची सूर्यनाडी ही तुमची परत नाशाचे कारण ठरते. जेव्हा तुम्ही घरात एंट्री करता तेव्हा तुम्ही फुल चंद्रनेच पाहिजे. गरजेचं शिकणं गरजेचं आहे, कारण आपण कलियुगात राहतो. कलियुगात शिक्षण हा पहिला पार्ट आलाच आहे की ज्याला तुमची योग्यता स्टार्ट होते. समज येण्यासाठी एका विशिष्ट उंची पोचणं गरजेचंच आहे. परिपूर्ण आयुष्य म्हणून मी सांगितलं आपल्यासाठी किती हो ना. मग परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी जे जे लागतं तेवढं शिक्षण येऊन द्या. शिक्षणानं परिपूर्ण आयुष्य येईल याची खात्री नाही, पण परिपूर्णता सगळ्या मिळेल याची खात्री नाही. कारण आताचं शिक्षण बनवे आहे. इथं फक्त मशीन बनवल्या जातात, पाट्या टाकल्या जातात, त्याचा पाठ नाही. म्हणजे IT सुद्धा काही एक नंबरचे कारकुनीच आहे. दुसऱ्या देशांसाठी आपण होत आहे संध्याकाळचं काम करतो आणि त्यांना आपलं स्वस्तात मिळतं. आपण कसं ठरवायचं की उंची आपण गाठली आणि आता दाता बनायचंय? म्हणजे आता मी जर पाहिलं तर बाकीची
पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी 10,000 खर्च करणं तुम्हाला हळहळ नसेल, मला 2 लाख पगार आहे त्यातले मी 10,000 खर्च केले, काय हरकत नाहीये. एकही टक्का तुमच्या मनामध्ये भीती नाही आली तर समजायचं तुमची जिंक तुम्ही जिंकला. 4 दिवस अरे ते 10,000 ठेवले असते आता उपयोगी आले असते की संपला, 2 लाख सुद्धा शून्य झाले. अजून ठीक आहे. मग आता तुम्ही लोकांनी तुमचं तुम्ही बसून शेड्यूल ठरवा. हा. रॅन्डम नाहीये, ज्याच्या समोर गेला तर तुझी सुरळीत चालू असणार. चेक करायचं, नाडी पण चेक करायचं. फक्त इन्स्ट्रुमेंटला ती एक माध्यम आहे ब्रह्मांडात जोडण्याचं. त्यामुळे त्याची काळजी, त्याची निगा, त्याचं योग्य ठेवणं हे निसर्ग आणि तुमचं अंतर्मन बघत असतं, याला तुमचा रिस्पेक्ट आहे का. जर ते व्यवस्थित वापरलं, व्यवस्थित ठेवलं, परत आहे ते ठेवलं, सगळ्या गोष्टी केल्या, हे जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक घडायला लागलं, तेव्हा समजायचं की त्याच्याबद्दल तुमच्या मनात आस्था आहे. आणि तुम्ही आपलं वाजव सोडून गेलं, असं तुम्ही किती ढोलकी बदलली तरी काही त्याचा फरक पडणार नाही. म्हणून सेन्सिटिव्हिटी प्रत्येक गोष्टीपासून आली पाहिजे. छान त्याला प्रेमानं स्पर्श करणं, त्याच्या सगळ्या गोष्टी बघणं, की त्याच्या माध्यमातून मी ब्रह्मांडाला खाली बोलवणार आहे, त्याच्याशी ट्यून होऊन. हा भावात जेव्हा जातं तेव्हा ते प्रत्येक गोष्ट, कारण ती पण एक जिवंत एनर्जी दिसणारी नाही, पण तिला पण स्वतःचं व्हायब्रेशन्स आहे. मग असंच आहे की त्याच्यातनं ते सगळं निर्माण होणार त्या गोष्टीतून. आणि कधी होणार तुम्ही एक थाप मारी तिथनं अजून 2 थाप चालू होते. म्हणजे इन्स्ट्रुमेंट सुद्धा तुमच्याशी ट्यून व्हायला चालू करतो. हा महत्वाचा भाग. म्हणजे ड्रम वाजवताना काठीवर गेली तरी काठी वाजते, असं झालं पाहिजे. काय ठरवायचं, तिला आवड बघायची कुठली येते, कशात जास्त रमली जाते, त्याच्यानुसार करायचं. काय साहित्य ड्रम सारखाच वाजवायचा दिसेल तर आपल्यासाठी ड्रम. माझी चूक नाही, बरोबर ड्रम वाजवायचा. जो पण देत नाही ते मी सगळ्या ड्रम समजतो. बरोबर